नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज सीतानवमी आहे आणि या निमित्ताने आजचा व्हिडिओ हा आताच्या सीतेला म्हणजे आताच्या स्त्रीला आणि रामाच्या सीतेला मी अर्पण करतो. सीतामाता ह्या प्रत्येक स्त्रीच्या मनाचा, शक्तीचा आणि स्वाभिमानाचा एक प्रवास आहे असं मला वाटतं. आता सीता हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभी राहते ती एक शांत आणि सहनशील स्त्री. पण खरंच सीता म्हणजे फक्त सहन करणं होतं का? त्यामागं काही खोल विज्ञान, सामाजिक वास्तव आणि प्रचंड अंतर्गत शक्ती दडलेली होती? सीता आजच्याच दिवशी म्हणजे सीतानवमीच्या दिवशी भूमीतनं जन्मलेली आणि विज्ञान सांगतं की माती म्हणजे सृजन, स्थैर्य आणि सहनशक्तीचं प्रतीक. जशी पृथ्वी सर्व काही सहन करते तशी स्त्री ही आयुष्यातली प्रत्येक प्रसंग सहन करते, तुटते, पण पुन्हा उभी राहते. ही फक्त धार्मिकच कथा नाही, तर ही मानवी मनाची आणि स्त्री शक्तीची जिवंत व्याख्या आहे, जी आजच्या स्त्रीतही मला पाहायला मिळते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा ती थकते, तुटते आणि स्वतःलाच विचारते की मीच का? आणि मला वाटते सीतेचं आयुष्यही तसंच होतं. राजमहालातलं सुख सोडून तिनं वनवास स्वीकारला. हा केवळ त्याग नव्हता, तर भावनिक बुद्धिमत्तेचा सर्वोच्च नमुना होता. नात्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय, अर्थात आजची स्त्री हेच करते. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून ती कुटुंब, नातं आणि जबाबदाऱ्या सांभाळते. कित्येकदा उच्च शिक्षण असून सुद्धा सगळं सोडून फक्त मुलं बाळं, कुटुंब सांभाळते. या सीतेची खरी ताकद दिसली ती लंकेत. रावणासारख्या बलाढ्य राजासमोर उभी असलेली सीता. तिच्याकडे शस्त्र नव्हतं, पण आत्मविश्वास होता. आधुनिक मानसशास्त्र सांगतं की ज्याच्याकडे आत्मसन्मान आणि मूल्यांची स्पष्टता असते त्याला कोणी खचवू शकत नाही. सीतेने एका गवताच्या काडीने मर्यादा आखली आणि जगाला दाखवलं की शक्ती शरीरात नसते, ती मनात असते आणि विचारात असते, आणि भल्या भल्यांना ती पायावरती लोळण घ्यायला भाग पाडते. पण या सीतेची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती, ती म्हणजे अग्निपरीक्षा. आणि अग्निपरीक्षा दिल्यानंतरही तिला पुन्हा त्याग सहन करावा लागला. इथं सीता आपल्याला शिकवते की तुटूनही पुढं कसं जायचं. ती रडत बसली नाही. तिने त्या लव आणि कुश या दोन मुलांना घेऊन, आपण आजच्या काळातली सिंगल मदर म्हणूयात, सिंगल मदर, आणि म्हणून लवकुश घडवले. आज ज्याला आपण संघर्ष म्हणतो ते सीतेने हजारो वर्षांपूर्वी जगून दाखवलं आहे. ही कथा केवळ धार्मिक नाही आहे, हे सामाजिक सत्य आहे. स्त्री नेहमी परिस्थितीपेक्षा मोठी असते आणि सगळ्यात शेवटी सीतेने पृथ्वीमध्ये विलीन होणं निवडलं. तो तिचा पराभव नव्हता, तो तिच्या स्वाभिमानाचा निर्णय होता. विज्ञान काय सांगतं? ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, ती फक्त रूप बदलते. तसंच सीतेचं. सीतामाता संपली नाही, ती आजही रूपांतरित झाली आहे प्रत्येक स्त्रीमध्ये, आणि आजही ती प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत देखील आहे. आजच्या या प्रत्येक सीतामातेला, आजच्या या प्रत्येक स्त्रीला काय संदेश आहे की तुम्ही कुमकुवत नाही, तुम्ही सहनशील आहात, पण गरज पडली तर आढळ आहात. सीतेसारखं फक्त सोसू नका, सीतेसारखं उभा राहा, कारण तुमच्यातली शक्ती हीच तुमची खरी ओळख आहे. आज सीतानवमीच्या वतीनं हा विशेष व्हिडिओ माझ्या सर्व सीतामातांच्या, माझ्या बहिणींच्या चरणी, मातांच्या चरणी मी अर्पण करतो. जय सीतामाता, जय साईराम. आणि आवडला असेल तर निश्चितच शेअर करा. पुन्हा भेटूयात.